काय आग बिग लागली की काय ग एवढ्या घाई नाही याला? आजी आग लागली नाही, आग विझवली आहे त्या हरीश भाऊजी आणि सिंचनाने. आजी हरीश भाऊजीने भावनाच्या रूमचं आणि सिंचनाने सिद्धूच्या रूमचं दार उघडं ठेवलंय. एवढंच ना? हे बघ, सिंचना आणि तिचा तो बिनकामी नवरा या दोघांनी हे जर काम केलं नसतं तर तुझ्या नवऱ्यानं आणि तुझ्या सासूनं हे काम नक्कीच केलं असतं. आजी ते पुन्हा कंप्लीट करायचा विचार करतील आणि पुन्हा पोलीस स्टेशनला जातील. हे बघ निलांबरी, आजचा दिवस टळला ना मग झालं तर. माझ्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि त्या निकाला अगोदर मला हा सावळा गोंधळ नकोय. उद्या सकाळपासूनच माणसांची रेलचेल होईल आणि या गोंधळामध्ये दोघांनाही घरातून बाहेर पडणं शक्यच होणार नाहीये. नंतरचं नंतर बघू. आणि हो, एक काम, रात्रीचं जेवण किंवा काही शिल्लक आहे काय? अन्न आहे ना? नव्हे, ते सगळं अन्न लपवून ठेवायचं एकतर, नाहीतर कुत्र्यांना घालायचं. आज रात्री सिद्धू आणि सिद्धूच्या बायकोला जेवण मिळता कामा नये. पोटाला चिमटा बसला अक्कल ठिकाणावर आहे. आजी लगेच कामाला लागते मी. जा. घरात मोजकीच माणसं, याआधी असं कधी झालंच नाही. आणि त्यातही तुम्ही सगळे बाहेर पडलात ना की मला आणखीच कसं तरी होतं. घर एकदम खायलाच उठतं बाई. खरंय तुझं वीणा. वीणा, आता घरात मोजकीच माणसं, त्यात महिना अखेर आलाय म्हणजे पगार होणार. आणि मी माझा सगळा पगार तुझ्याकडे आणून देणार. पण घर खर्चातला फक्त अर्धा घर खर्च त्यातून करायचा, कळलं ना? कारण या घरात 2 बिराडं राहतात. निम्मा घर खर्च त्या बिराडाकडून घ्यायचा. नाही, नेहमीसारखं आगाऊपणे अख्खा घर खर्च माझ्या पगारातून करशील तर तसं करू नकोस. निम्मा घर खर्च दुसऱ्या बिराडाकडून येईपर्यंत वाट बघ, कळलं ना? हा. हे बघ संतोष, आजवर कधीच मी महिन्याला पैसे दिले नाहीत असं झालेलं नाही. जेव्हा माझी नोकरी केली तेव्हा रिक्षा चालवून सुद्धा मी पैसे दिले, आठवतंय ना तुला? आणि हो, जेव्हा तेही काम माझ्या हातून गेलं तेव्हा लक्ष्मीने पोळ्या लाटल्या आणि तुझे घर खर्चाचे पैसे आम्ही दिले होते. त्यामुळे हे जे आडून आडून टोमणे मारतोयस ना, पुढे झाले, बंद कर आता. असं नाही हो बाबा. आता तुम्ही बघताय ना, घरातली एक एक माणसं कमी होत आहे. हरीश, सिंचना नेमके पैसे द्यायच्या वेळेस घर सोडून पळून गेले. नाही, त्यांच्याकडून ते पैसे वसूल करेनच मी. बाबा, तुम्ही घर खर्च देणार हे ऐकून मनाला खूप शांती वाटली, बरं वाटलं. हे बघ, आला जयंत. हे की जानू, तुझ्यासाठी नारळ पाणी. बघ आजी, मी म्हणाले होते ना तुला जयंत माझ्यासाठी नारळ पाणी आणेलाच. खरंच ग जानू, तुझा नवरा अगदी मनकवडा आहे बघ. भाग्यवान आहेस हो. एक मिनिट, तुम्ही आत्ताच चहा प्यायला आहेत का? तू थोड्या वेळाने नारळ पाणी पी. ओके? हो जयंत, आहे माझ्या लक्षात. नको एवढी काळजी करूस. बरं, मी हे आत ठेवते. आजी आले. मी पण रेडी होतो. जयंत, काल तर तू आणलं नाहीस, पण आज जानू बोलल्यावर तू नारळ पाणी घेऊन आलास. तुम्हीच म्हणालात ना, आहे मनकवडा. आहेसच की. चांगलंय, बायकोच्या मनातलं ओळखता येतं तुला. सासूबाई, जावई बापू यांचा फोन आला होता. म्हणजे ना, सासवडला जरा महत्त्वाचं काम आहे बँकेचं, तेव्हा मला जावं लागेल. नाही म्हणजे मला कळतंय की मी खरं तर इथे जानू बरोबर थांबायला हवं, पण तसंच महत्त्वाचं नसतं ना तर यांनी आग्रह केला नसता. हे बघ लक्ष्मी,
आता पण बिन काही नाही. श्रीनिवासने सांगितलंय ना, मग तू निघ. इकडची काही काळजी करू नकोस, मी आहे जानूपाशी. हो आई तुम्ही जा, मी पण आज वर्क फ्रॉम होम करतोय. कशाला? मी अजून काही म्हातारी झालेली नाहीये. लक्ष्मीने सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. मी आणि जानू सगळं व्यवस्थित बघून घेऊ. हा, तिला वाढायची जबाबदारी माझी. नको काळजी करूस. किंवा मी सुद्धा तुम्हाला वाढू शकतो. तसंही तुम्ही म्हणाला होतात की घरात एखादी कामवाली बाई असती तर. अगं बाई, जयंत तू मनकवडा तर होतासच, जानूच्या मनातलं ओळखायचास. पण आता माझ्याही मनातलं ओळखायला लागलास. पण एनिवे मी आज घरातच थांबतोय, हे फायनल आहे. कारण त्याच निमित्ताने मलाही जानूसोबत थोडा टाइम स्पेंड करता येईल. हेच महत्वाचं कारण आहे नाही का? छान. मग येऊ ना मी नक्की. लवकर येते सासूबाई. सांभाळून जा गं. यांना मला कायम घराबाहेरच हाकलायचं असतं. काही झालं तरी घरी थांबायचं कारण शोधतो. सगळ्यांवर लक्ष ठेवायचं असतं. यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे.